मित्रा रील करू, चल मित्रा रील करू. मोठमोठ्या कलाकारांचा वारसा असलेलं कॉलेज घेऊ, बॅक स्टेज पासून सुरू करू, लीड पर्यंत मजल मारू. मॉप तर मॉप, सेटिंग तर सेटिंग, निदान एखाद्या नाटकाचं लाईट्स आणि म्युझिक करू. गेला बाजार काहीच नाही तर ग्रुपिझमला ब्लेम करून लक्षवेधी एक्झिट घेऊ. मग मात्र दोस्ता आपण मस्त आपली आपली रील करू. असाही प्रत्येकाकडे आता फ्रीचा डेटा आहे. जिओ वापरणारा प्रत्येक जण अंबानीचा बेटा आहे. नवरस जाऊ दे गाढवाच्या गोठ्यात, मस्त 2-4 शिव्या टाकू मुलींच्याच ओठात. मग बघ कंटेंट कसला हिट होईल. बघून बघून ऑडियन्स पण लेका हळूहळू धीट होईल. गंडलं जरी ते तरी जुनी विनोदी पुस्तकं चाळू, न्यूजपेपर मधल्या जोक्सच्या कॉलम्सचा उरला सुरला रसही गाळू. लोकांना काय फक्त लेका हसाय आलं पाहिजे. फोन घेऊन निवांत शान एका कोपऱ्यात बसाय आलं पाहिजे. मग काय तो करतोयच की लेका शेरावर शेर. काम धंदा राहील बाजूला, मी कसा कूल हे दाखवण्यात होऊन जाईल तो ढेर. आता तर लेका रिलासनी अवॉर्ड बी बघ मिळू लागल्यात. सर्वोत्कृष्ट 15 सेकंदाचा कंटेंट म्हणून अटेन्शन स्पॅन अजून मिळू लागल्यात. कलाकाराला राजाश्रयाचा मोह जुना नाही लेका. राज दरबारी त्यांच्या पूर्वापार चालू आहेत ख्यापा. कला बिला सब झूठ. आपण समजे एकाच वळीत बसायचं, तू मोठा का मी मोठा, फॉलोवर मोजीत बसायचं. एक दिवस मग तुला आठवेल, तुला तर लेका ऍक्टर व्हायचं होतं. इंडस्ट्रीतला एक एक्स फॅक्टर व्हायचं होतं. पण इंटरनेटच्या या जंजाळात कसा पार बुडून गेलास. क्रिएटर म्हणताना ऍक्टर म्हणून सडून गेलास. तेव्हा पुन्हा सगळं नव्यानं फील करू. आणि नायच जमलं पुन्हा काय तर परत आपण मस्त आपली आपली रील करू. चल मित्रा आपण रील करू. चल मित्रा आपण रील करू. लेखन होतं प्रतीक कांबळे यांचं. चल मित्रा आपण रील करू.